जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। चांदवड या ठिकाणी जो कांद्याचा व्हिडिओ बनलेला आहे त्या कांद्याच्या व्हिडिओवरती एका शेतकऱ्याने कमेंट्स केलेली आहे की खरंच छान आहे, पण माझे 30 पांड टरबूज 100% वापरून फेल गेले, कृपया एकदा येऊन मार्ग दाखवा, माझ्यावर कृपा करा। शांताराम महाले। आणि त्याच्यावरती रमेश भेरे यांनी तुमच्यासारख्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवली जाणार नाही, टेन्शन घेऊ नका असं म्हटलेले। आता मुद्दा दोन आहे याच्यामध्ये। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे 1600 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, एवढे सगळे अधिकारी आहेत, त्यांच्या संपर्कात येऊन आपण आपल्या वितरकांची माहिती देऊन किंवा माझ्याकडे तक्रार करून तुम्ही तुमचा प्रश्न केव्हा सोडू शकता। 100% एससीटी वैदिक याचा अर्थ कदाचित आपल्याला माहित नसावा। 100% एससीटी वैदिक जर वापरलं 20 गुंठ्यामध्ये 30 टन टरबूज निघतं, एवढं रेकॉर्ड ब्रेक आपल्याकडे रिझल्ट निघतात। मी म्हणतो 30 टन सोडून द्या, तुमचे 15 टन तरी निघू शकतात ना गॅरंटेड, परंतु तुमचे जर फेल जात असतील तर 100% आपल्याकडनं बेसल डोस व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, यामध्ये कुठेतरी उणीव राहिलेली। एससीटी वैदिक तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना श्रीमंत करतं, कुठली शंका नाही, परंतु त्यासाठी पहिली शेतकऱ्याची बुद्धी श्रीमंत होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकरी तयार नसतात। केमिकलच्या पद्धतीनेच एससीटी वैदिक पण वापरायचं असतं आणि असे शेतकरी एससीटी वैदिक मध्ये फेल जातात। आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की बाबांनो, आपण जर फेल जात असाल आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा। आधी एससीटी वैदिक 5 गुंठे 10 गुंठ्यावर सक्सेसफुल करायला शिका आणि मग तुम्ही संपूर्ण तुमच्या क्षेत्रावर वापरा। आपण जर फेल गेला असाल, आपण आमच्या अधिकाऱ्यांना किंवा मला संपर्क करणं हे जास्त चांगली गोष्ट आहे, तो चांगला मंच आहे। तुम्ही जर युट्यूबवर अशा कमेंट्स करत असाल तर त्यांनी तुमचं फक्त वैफल्य दिसेल, पण त्यांनी तुमच्यावर आम्हाला काही तुमची मदत करता येणार नाही। योग्य पद्धतीने तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही तुमच्या शेतावर मार्गदर्शन उपलब्ध करू आणि तुमचा जो प्लॉट आहे तो 100% सक्सेसफुल करून देऊ। आणि रमेश बेहरे सर, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण फेल गेलेल्या प्लॉटचे व्हिडिओ काढून आपल्याला इतर शेतकऱ्यांना फेल घालवायचं आहे का? तुम्ही कधी पाहिलं का असं? सेफ्टी ड्रायव्हिंग कशी करावी हे शिकवलं पाहिजे की ऍक्सिडेंट कसा घडून आणला हे शिकवलं पाहिजे। फेल गेलेल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ काढून आपण त्यातून काय साध्य करणार आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते चुका करतात आणि त्या चुका काय करतात हे तर आम्ही रोज व्हिडिओ मधून सांगतोय। तुम्ही त्या अनुभवातून आम्हाला सल्ले द्या, ते जर दिलेत आपण ते अधिक फायदेशीर राहतील। कृपया अशा कमेंट्स करण्यापेक्षा तुम्ही ज्याच्यामधून काहीतरी निर्माण होईल, काही कोणाची मदत होईल अशा कमेंट्स करा, आम्हाला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन स्वतः प्रयोग करून तुम्ही आम्हाला त्या गोष्टींची जाणीव करून द्या की सर हे तुमचं चुकतंय, आम्ही नक्की त्या चुका दुरुस्त करू। धन्यवाद।